बडतर्फी हे माझ्या 30 वर्षांच्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे का, असा सवाल खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांनी विचारलेला आहे। मी भाजपात जाणार या शंकेनं माझी हकालपट्टी करण्यात आलेली असून माझ्यासाठी मनसेचं इंजिन थांबल्याचं दुःख आहे, असं म्हणत बडतर्फीच्या बातमीनंतर वैभव खेडेकर भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं। तर अतिशय मला दुःख झालं या सगळ्या गोष्टीचं। खरं तर हे पत्र माझ्यासमोर आहे। माझ्या 20 वर्षाच्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे। गेली 20 वर्ष आणि त्यापूर्वी विद्यार्थी सेनेमध्ये 12 वर्ष, असं 30 वर्ष आयुष्याची मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या चरणी या ठिकाणी अर्पण केली होती। आणि अनेक आंदोलन असतील, अनेक मोर्चे असतील, अनेक जेलवारे असतील, या संदर्भात मी सातत्यानं अग्रेसर राहिलो किंवा त्या संदर्भात मी रस्त्यावरती उतरलेलो आहे। मी पक्षातल्या अनेक नेत्यांना मी माझा फोन केला, अनेक नेत्यांना भेटलो आणि मी विनंती करत होतो, अर्जाव करत होतो, त्यांना सांगत होतो की मला राजसाहेबांची मला भेट घालून द्या। परंतु गेल्या 2 महिन्यामध्ये मला या ठिकाणी भेट मिळाली नाही। हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं दुर्दैव आहे असं मी समजतो। या ज्या पत्रावर जे 2 आमचे नेते आहेत, संदीपजी देशपांडे आणि आमचे अविनाशजी जाधव, यांच्याकडेच माझे सातत्याने माझी भेटीसाठी मी जात होतो। ते देखील प्रयत्न करत होते, त्यांना देखील त्या प्रयत्नांना यश येत नव्हतं। कदाचित साहेब तुला मेळाव्याला भेटतील अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील मी वाट पाहिली, परंतु आज तागायत त्या ठिकाणी यश आलं नाही। हे माझं दुर्दैव आहे। आम्ही घेतलेल्या हातातले शिवधनुष्य आम्ही हे काय अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही। आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल। त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केलेला नाही, परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला या ठिकाणी तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल, नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी मी बोलवीन। अशा पद्धतीचं संकट माझ्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे, परंतु या संकटातनं मी पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उभा राहीन अशी मला या ठिकाणी खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।